नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने गोडसर, मऊ, पौष्टिक आणि स्वादिष्ट रताळ्याचे गोड काप। तूप, जिरे आणि साखर किंवा गुळाच्या चविष्ट संगमामुळे उपवासासाठी किंवा झटपट गोड पदार्थासाठी उत्तम डिश आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो रताळे घेतलेले आहे। रताळावर माती राहते तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर साल काढून घेऊन त्याचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे। या रताळावर जास्त माती नसल्यामुळे याला जास्त धुवायचं काम नाही पडलं। लाल कलरची पण रताळी असतात आणि पांढऱ्या पण। इथे मला पांढऱ्या कलरची मिळाली, आमच्याकडे तर पांढऱ्या कलरची घेतली आहे। इथे मी 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 वाटी साखर आणि 1 मोठा चमचा तूप। कढईमध्ये तूप घालायचं। तूप गरम झालेले आहे। आता यामध्ये जिरे घालायचं। जिरे तडतडले त्याला हलवून घेऊ। गॅसची फ्लेम ही कमीच राहू द्यायची आहे। आता यामध्ये रताळे घालून घेऊ। रताळाच्या कापला तूप लागलं पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्यायचं। रताळ छोट्या साईजचे असल्यामुळे काप पण छोटे झालेले आहे। जर मोठ्या साईजचे रताळ घेतले तर मोठे काप होतात। आता त्यावर आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ आणून घेऊ। 2 मिनिटं झालेली आहे। झाकण काढून घेऊन व्यवस्थित परतून घेऊया। रताळ्यात फायबर खूप प्रमाणात असते, त्याचप्रमाणे पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए ते सुद्धा भरपूर प्रमाणात असते। व्यवस्थित परतून झाले। आता त्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 1 मिनिट झाले। आता झाकण काढून घेऊन व्यवस्थित परतून घेऊ। बघा किती छान असे कलर चेंज होत आहे। रताळ झालेले आहे। त्यामध्ये आता साखर घालायची आहे। आता छान व्यवस्थित परतून घेऊया। साखर मिक्स होईल अशी। मीडियम गॅस करून त्यावर रताळ थोडे हलवून घेऊन झाकण ठेवून घेऊ। 1-1.5 मिनिटांनंतर झाकण काढून लगेच बघूया। साखरेला पाणी सुटलेलं आहे। गॅसची पॉवर ही मीडियम ठेवलेली आहे। बघा साखरेचा पाक होतो आहे। छान व्यवस्थित परतून घेऊ। रताळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे साखर किंवा गूळ हा कमी घालावा लागतो। मी रताळाच्या कापमध्ये साखर वापरलेली आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता। तूप, जिरे आणि साखर यामुळे रताळाचे काप चविष्ट लागतात। उपवासाच्या वेळेस काही गोड खावेसे वाटले तर ही रेसिपी उपवासासाठी योग्य आहे। तुम्हाला यामध्ये जर दूध घालून खायचे असेल तर प्लेटमध्ये सर्व करून त्यामध्ये तुम्ही गरम दूध घेऊन सुद्धा खाऊ शकता। आपले रताळाचे काप झालेले आहे। बघा किती छान दिसत आहे ते। आणि आता आपण गॅस बंद करूया। जायफळ, वेलची पूड आणि काजू बदामाचे काप घालूया। त्यानंतर छान हळूवारपणे मिक्स करून घेऊया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणीला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा चविष्ट, सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये। थाळीमधील उपवास पदार्थांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे।